नमस्कार, मी संतोष वाडके, उपविभागीय कृषी अधिकारी वाशिम. आणि आज आपण एका अशा शेतकऱ्याला भेटणार आहोत, ज्यांना शासनाने वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार हा नुकताच जाहीर केलेला आहे. म्हणजे आपल्यासोबत जे आहेत केशवरावजी भगत चांबई गावातील शेतकरी, इथं माळ रानावर म्हणजे ही जमीन पूर्णपणे मुरमाड, त्या ठिकाणी तुम्ही स्वतःचं पाणी पण निर्माण केलंय कोरडवाहू हो, शेतीमध्ये. म्हणजे हो पहिले सर. पाणी नव्हतं, पाणी नाही. पाणी निर्माण केलंय. आणि आज मात्र असा कोणता भाजीपाला नाही की जो तुमच्या शेतामध्ये पिकत नाही. बरोबर, म्हणजे जे जे बाजारात विकते किंवा जे लोकांना आवश्यकता आहे ती पिकते. समोरची पिढी सुद्धा तुमची पूर्णपणे शेतीमध्ये आहे. तर एवढं खूप मोठं काम तुम्ही शेतीमध्ये उभारलंय. अनेक शोध पण शेतकरी शास्त्रज्ञ म्हणून तुम्ही लावले. मागील 30 वर्षापासून तुम्ही शेतामध्ये राहताय. आणि जेव्हा हा पुरस्कार जाहीर झाला, त्यांच्याशी जेव्हा संपर्क झाला, तर तेव्हा सुद्धा ते शेतात होते. आणि आता रात्रीचे जवळपास किती 10:30 वाजलेले आहेत. आणि 10:30 वाजता सुद्धा आम्ही जेव्हा इथं आलोय, तर शेतामध्ये आहेत. लाईट नाही आहे, बॅटरी आहे. आणि बॅटरीच्या भरोश्यावर त्यांची आता आपण प्रतिक्रिया पण ऐकणार आहोत. जेव्हा आपल्याला आता हा पुरस्कार मिळाला, तर आपली पहिली प्रतिक्रिया काय आहे? सर कसं असते कुठल्याही माणसाला थोडासा आनंद होतो. हां. मात्र आनंदही असा होतो, की बुवा आपण केलेल्या कामाचं कुठंतरी आपल्याला शासनानं, अधिकाऱ्यानं, सगळ्या लोकांना आपल्याला फळ दिलं असा एक मोठा मोठा आनंद होऊन जातो मास्टर. बरोबर आहे. आणि तुम्हाला असं वाटतं की या सगळ्या गोष्टीचं चीज झालंय शासनाने हा पुरस्कार बरोबर, दिला तर? बरोबर आहे सर. बरोबर आहे. आता तुम्ही काय काय गोष्टी केल्या शेतामध्ये? म्हणजे सर या तुमचा जो आढावा असा जर घेतो म्हटलं, तुम्ही जे शेतामध्ये काम केलंय, तर काय सांगाल? सर मला माझं एकच सांगायचं आहे. शेतीची आवड मी भूमिहीन शेतकरी होतो. बर. मात्र तुमच्यासारखे कृषी अधिकारी, विद्यापीठ याच्याशी मी नेहमी पाहायला जायचा. बर. बुवा शेती कशी असते, भूमिहीन शेतकरी मी. हो. मग याच्यापासून काय झालं बा सर, की एक प्रेरणा मिळाली, की आपणही शेती घेऊन आपण काहीतरी करू. बर. मग सर्वप्रथम शेती घ्यायचं तर मग इथं हे गिट्टी खतांची शेती, बर. की जिथं या मालकाचे ट्रक चालायचे याच्यातून, ती शेती मी घेतली. बर. मग सगळे लोक म्हणायचे काय हो त्याच्यातनी काय पिकत असते काय आहे ते. म्हणलं पाहू गड्या. हो. पती पत्नी मी आणि माझी मुलं लहान होते. बर. त्याच वेळेस दोघंही जण आलो आम्ही शेतामध्ये. आणि म्हणजे हे कोणत्या वर्षीची घटना असेल? ही घटना आहे साधारण 94-95 ची. बर. तर दोघे पती पत्नी आलो वावरात. हिवर हे गोटे गाठे. मग बायकोनही असं नजर टाकली आणि आम्ही बसलो दोघे जण. आणि तेव्हाच दोघांना आम्ही एक नारा लावला. बर. काय नारा लावला, की म्हणलं गड्या, म्हणलं मला आम्हाला लहानपणी एक कविता होती म्हणलं. त्या कवितेची मला जरा पूर्ण नसेल मात्र आठवते ती. त्या कवितेचं नाव शीर्षक असा होता, शब्द गे माय भू फेडी मी फेडी न पांग सारे आणि ना आरतीला सूर्यचंद्र तारे. त्या दिवसपासून पती पत्नी आम्ही भिडलो म्हणसाल. बर. आणि लहान लहान दुसऱ्या तिसऱ्या वर्गात हे मुलं होते, त्यानं एवढी मदत केली. मग आम्ही ते हे केलं. मग ज्या खदानीमध्ये विहीर खोदली, बर. मग त्याच्यातले दगड हे ते निघाले, ते सगळं सगळं असं. मग त्या खदानीमध्ये विहीर खोदली. त्या खदानीतनी माती ओळण्यासाठी आरा केला. बर. जुजबी पाणी लागलं, जुजबी पाणी लागलं. असं एवढं पाणी नाही लागलं तरी नाही म्हणलं हरायचं नाही. बरोबर. ते विहीर बांधून घेतली. ते आता हिंग आपल्या जवळच आहे इथं. हो. आणि ते खदान पूर्ण रात्रंदिवस मेहनत करून योगही आले माझे. पहिल्या वर्षी मी इथं, पहिल्या वर्षी मला इथं ज्या वर्षी मी शेत वाहलं, ज्या विठ्ठलराव गावंडेच्या जवळून हे शेत घेतलं होतं आम्ही, ठेकेदार होते ते. पहिल्या वर्षी मला त्या याच्यामध्ये चांगल्या यानं म्हणजे पाणी अडवा पाणी जिरवा हे करून सर मला 17 पोते तुरी आणि 15 क्विंटल कापूस झाला होता पहिल्या वर्षी. बरोबर. किती याच्यामध्ये 2-2.5 एकरामध्ये. चाल म्हणलं आपण काहीतरी जितलो. मग हे 15 क्विंटल कापूस हे ते जाऊ सगळं काही जवळलं माळमोळ करून शेजारची जमीन विक्री निघाली. बर. ते करून मग पुन्हा अशी 2 अशी म्हणजे इथं आम्ही म्हणजे एकूण 10.5-11 एकर जमीन केली बा सर. बर. आणि आणि या मुलाची एवढी मोठी साथ मिळाली मला. बिल आता तर मला रिटायर केलं त्यानं, पण बर. रिटायर नाही झालो मी. त्यानं जरी केलं असेल तुम्ही तरी आता पूर्ण वेळ शेतामध्ये राहताय. सम- रिटायर तीस- वाटते पण संपूर्ण शेताची रखवाली पण करताय. 30-31 वर्ष झाले सर. मी घरी माझं मस्त चांगलं घर आहे मॅडम, सगळं आहे. पण मी त्या घरात झोपलो नाही. मी अजून विचारा तुम्ही यांना, माझा पुरावा आहे. बर. माझं हेच इथं, हेच माझं माहेर, हेच माझं राहणं. इथंच खातो, इथंच राहतो, इथंच काम करतो. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही कोरडवाहू शेती घेतली, जिला शेतीला पाणी नव्हतं. कोरडवाहू नाही स्वतःची सर, ही बगारा म्हणजे निवड अशी लोखंडी शेती. लोखंडी शेती.
आणि त्याच्यामध्ये खदानीच्या एका खड्ड्यामध्ये विहीर म्हणून त्याला रूपांतर केलं रूपांतर केलं. आणि नंतर ते एकच म्हणजे नाही विहीर सर, मग या विहिरीला पाणी कमी लागलं का नाही, तर मग आमच्या मुलांना आम्ही भूजल सर्वेक्षणचे हे घेतले रिपोर्ट, खालच्या इकडे एक विहीर खोदली, बर. मोठी विहीर खोदली, तिला साधारण पाणी लागलं. बर. असं पहा या बर. शेतीचा म्हणजे तुम्ही या पाण्यासाठी पण मृद व जलसंधारणाचं किंवा मूलस्थानीचं खूप मोठं काम मोठं काम केलेलं आहे. केलं सर. तर ते काय काय केलेलं आहे? सर सर्वप्रथम तर काय आहे की आता बघा काळानं रूप काय झालं, पहिले बैलावरले पेरणी असायचे, मी एवढी शेती मी कंट्रोल कल्टिव्हेशनवर पेरायचा, बर. त्याला बेड मारायचा. हो. आणि मी त्यावेळेस ज्यावेळेस म्हणजे हे नव्हतं त्यावेळेस मी लोकांना आणि तुमच्यासारख्या अधिकाऱ्याच्या सोबत राहून मला कल्पना आली की पाण्याचं काय महत्व आहे. बरोबर. म्हणजे पहिले तुम्ही मूलस्थानी जलसंधारणाचं काम केलंय, कंटूरवर तुम्ही पेरणी पूर्ण. केली, वरंबे केले आणि त्यामुळे असं होऊ शकते की जमिनीमध्ये पाणी मुरण्याचं प्रमाण वाढलं, जमिनीची सुपीकता पण वाढली. म्हणजे एक सर्वात महत्वाचं काम आहे. आणि आता तर हे अल्निनो म्हणतो किंवा दुष्काळ आपण म्हणतो, अशामध्ये तर त्याची खूप मोठी गरज आहे. गरज आहे. सोबत तुमच्या शेतामध्ये आता दिवसा पाहिलं तर प्रत्येक असं शेत मोकळं न ठेवता तुम्ही कंपार्टमेंट तयार केले, कंपार्टमेंट म्हणजे आहे सर. जिथलं पाणी तिथं अडवण्याचा प्रयत्न केलाय. हो. प्रत्येक ठिकाणी शेताचं जे पाणी जिथं बाहेर पडतं तिथे तुम्ही एक जलतारा केलेला आहे, हो, मोठा हो, म्हणजे मोठा. खड्डा. हो, हो, हो. त्यामध्ये कचरा पण टाकताय, हो, तो पण हो, पुसतोय हो. आणि पाणी मुरवण्याचं पण काम करतोय. हो. सोबतच आपल्याला दिसते की म्हणजे जलसंधारणाचं तर काम केलंय, परंतु पिकाचा पॅटर्न जो आहे तुमचा, म्हणजे तुमच्या मुलांनी पण तुम्हाला तशी साथ दिली, तर बरोबर आहे. 12 महिने शेतीतून पैसा मिळेल कसा या येईल दृष्टीने पैसा? तुमचं नियोजन हे आहे. तर त्याबद्दल कसं सांगा? माझं नाही सर, मी त्याचा एक आता एक फक्त असा एक हँडल धरून आहो मी, बर. मात्र पूर्ण गाडी ते ओढतात. बर. या मुलाजवळ एवढं आता म्हणजे प्रगत होऊन जाते माणूस, याचं त्याच्याजवळ त्याच्याजवळ. हा. त्यांना पैसा पाहिजे, बाकी काहीच पाहिजेत नाही, आणि मेहनतीचा आणि घामाचा. बरोबर. मग त्याच्यामध्ये तुम्हाला 8-9 महिने त्यांना नॉनस्टॉप पैसा पाहिजे. हो. रोज गाडी हे ते सगळं स्वतःची आता गाडी. इथं कोणकोणते भाजीपाला राहतात तुमच्या शेतामध्ये? माझ्या याच्यामध्ये आता या वर्षाची पॅटर्न सांगतो मी तुम्हाला. 1 एकरचा वांग्याचा प्लॉट एका आठवड्यात चालू होऊन राहिला. बर. त्याला लागून 1 एकर कारल्याचा प्लॉट होणार आहे. बर. त्याला लागून खाली 2 एकर हळद आहे. बर. त्याला लागून खाली एक कोरड्याचा प्लॉट उभा झाला. बर. त्याला लागून आता हे याच्यामध्ये पूर्ण गोबीचे प्लॉट होतील, बरोबर. शिमल्याचा प्लॉट होईल, या साईडला टमाटर लागवड झाली, बरोबर. आणि पुढे चालून असं हे म्हणजे दुसरं पीक. वर्षभर राईट. दोन एक पिकं. गेलं की पूर्ण, ते गेलं की पूर्ण, असं सायकल पूर्णपणे चालूच वर्षभर भाजीपाला मार्केटला गेला पाहिजे. 9 महिने 9 महिने. 9 महिने 9. बर. फक्त एक शेवटचा महिना तुमचा 2-3 break. महिने जातात म्हणजे असं बर. उन्हाळा हे ते पोटा या. आणि मग हे असं करत असताना दररोजचा किती पैसा तुमच्या घरी येतो किंवा किती हे राहतं? सर आता सांगायची मला लाज येते. हा. आम्ही टार्गेट ठरवतो की बुवा या वर्षी आपल्याला 50 लाख रुपयाचं टार्गेट ठेवायचं. बर. मग यदा कदाचित निसर्ग आहे, भाजीपाला आहे, हो. शेवटी भाव आहे, मंडी बरोबर आहे. आहे. यदा असंही जरी आपण हारलो तरी सर मला माझ्या या 7-8 एकरामधून 30 लाख 25 लाख याच्यापेक्षा कमी पैसे मिळतच नाही. बरोबर. राईट. म्हणजे एका इकडे म्हणतो की आपण शेती परवडत नाही, शेती आतबट्ट्याचा व्यवसाय आहे, शेतीमुळे कर्जबाजारीपणा वाढते. पण आता तुमचं उदाहरण जर पाहिलं तर तुम्ही स्वतः शेती विकत घेतलेली आहे, पाणी निर्माण केलं, आणि आता अशा पद्धतीने सांगता, आकडे सांगताना खरोखर असे खोटे वाटतात. खोटे किंवा वाटतात. एखादा शेतकरी असा म्हणेल की अरे यांना काही पुरस्कार भेटला म्हणून काय आकडे नाही सांगतात नाही का? नाही नाही तर नाही. असं पण वाटेल, परंतु ही सत्य परिस्थिती आहे. या गावचे सरपंच सुद्धा आपल्या सोबत आहेत, इतरही कृषी विभागातले जे अधिकारी कर्मचारी आहेत, अमोल इसेकर, उखळकर साहेब, किंवा या गावातले सरपंच प्रीतम भाऊ सुद्धा आपल्या सोबत आहेत, आणि आपली मुलं पण सोबत आहेत. आपल्याला कधी शंका आली तर मंगरुळपीर गावातील हे चांबई गाव रस्त्यावरच आहे, जास्त नाही, 5-6 किलोमीटर मंगरुळपीर पासून दिसतंय. किंवा मंगरुळपीरच्या बाजारामध्ये तुमचा माल गेला हो तर तर पहिले तिथं- तो खपला जातोय, हो हो एवढी हो ओळख पण तिथं आहे. हो हो. सोबतच एक आपल्याला आणखीन महाराष्ट्र किंवा वाशिम जिल्ह्यातले तर शेतकरी एका गोष्टीसाठी ओळखतात, आणि ते म्हणजे तुम्ही पेरणीची एक विशेष पद्धत हो दिलेली आहे, अमर पट्टा अमर पद्धत. पट्टा पद्धत सर हे. ज्याच्यामुळे शेतकऱ्यांचं उत्पादन पण वाढत आहे. हो तर हो. त्या पद्धतीबद्दल पण सांगा, कारण खूप मोठ्या प्रमाणात आता असं दिसतं की या पद्धतीनं लोक लागवड करतायत. सर आज आपण हे मी कुलगुरू साहेबाच्या समोर बोललो हे बर. मागच्या 2 महिन्यामध्ये. म्हणलं सर आता आपण या बेडचं म्हणलं मोठा वाजा गाजा करून राहिलो, खरंच हे गर्वाची गोष्ट आहे. सर म्हणलं या गोष्टीला जन्म मी जवळजवळ 25 वर्षाच्या पहिले दिला. बरोबर. सर मी हजारो एकरावर लोकांना मी म्हणजे एक साधारण माणूस हजारो एकरावर लोकांना प्राऊड केलं, आणि बैलाच्या सायानं सरीवर आंबे तयार करून बरोबर. त्यावेळेस लागण करून. पण ती परिस्थिती कशी झाली की आता अमरपट्ट्याचा जन्म कसा झाला,
लगाच ते दिवसेंदिवस मजुराची टंचाई पडून राहिली. बरोबर. मग याच्यामध्ये आता काय करावं? मग आपले पेरणी यंत्र आलेले आहेत. मग पेरणी यंत्राच्या मागे राहून अभ्यास केला थोडासा. असं वाटलं की लगाच आपण की बुवा तुरे होते आणि सोयाबीन होते. मग आपण या 7 दाताच्या हे जे पेरणी आहे, याच्यातला मंदातला तास हे आपल्या तुरीचा असतो. बरोबर आहे? बरोबर. मग आपण डोकं काय लावलं की याच्या जवळ दोन्ही तास बंद करायचे आणि वापस आलं की प्रत्येक याच्यामध्ये ओळीमध्ये 4 तास निर्माण होतात. बरोबर. आणि पेरण्याला सहभागी प्रमाणशीर तुरीचं बियाणं ठेवा असं लोकांना आपण सांगितलं. यानं काय होते सर की अं, तुरीला मोकळे तुरीला मोकळी व्हा आणि इथं जलसंधारण होते. बरोबर. आणि बीबीएफचा हा सेकंड हेच आहे. बरोबर. आपल्या बीबीएफ वर आपल्याला तूर पेरता येत नाही. बरोबर. इथं तूर आणि सोयाबीन हे शेतकऱ्याचं एक मोठं आवडीचं पीक आहे. बरोबर आहे. मात्र याच्यामध्ये तुरीच्या पिकामध्ये मी तुम्हाला आव्हानात्मक सांगतो की दीडी दुप्पटपर्यंत लोकांना उत्पन्न होते. बरोबर. म्हणजे हवा खेळती राहते, फवारण्या कमी लागतात. याच्यामध्ये हे 2 तास मोकळे असल्याचे सूर्यप्रकाश भरपूर पडतो आणि या 4 ओळींना भरमसाठ अशा शेंगा येतात. आणि या 2 मोकळ्या तासामध्ये जर आपण डवऱ्याच्या ट्रॅक्टरच्या सहाय्यानं जर याला बेड चढवले, बरोबर. हे बी फसवून जातं. बरोबर आहे. आणि आज त्यामुळे दिसते की ही पद्धत फेमस पण झाली आणि वाशिम जिल्ह्यात तर मोठ्या प्रमाणात हे झाली. महाराष्ट्रभर लोकांना याला हे केलं. मला फोन चालू बरोबर आले. आहे. म्हणजे नक्कीच आपण वसंतराव नाईक शेतीनिष्ठेचा पुरस्कार आपल्याला भेटलाय, तर त्या पुरस्कारापेक्षाही मला असं दिसते की तुमचं काम साजेसं आहे. आणि आणखीन एक विशेष गोष्ट जे मी तुमच्याकडून ऐकतोय किंवा बऱ्याच वेळा ऐकली, एखाद्या मॅनेजमेंट गुरुला सुद्धा लाजवेल अशी गोष्ट यांच्या घरामध्ये होते. आणि ते म्हणजे की एवढंही शेतामधलं जे उत्पन्न येतं, तर यांच्या घरामध्ये काम करणारे आता मुलं आहेत, त्यांच्या पत्नी आहेत, तुम्ही आहात आणि छोटी मुलं म्हणजे नातू पण आहेत, ते येत खेळायसाठी येत असतील, तर यांच्या घरातल्या प्रत्येक सदस्याला तुम्ही पगार पण देता. पगार ते कसं काय एकदा सांगा सर. ते तसं नाहीये. आमचा आम्ही बॅलन्स पाहतो की बुवा आपल्याला यावर्षी इथले रुपये आपल्याला नफा आला. बरोबर. मग बुवा आपलं त्याच्यात आम्ही इथलेच मेंबर. मग यांना इतके द्या, त्यांना तितके द्या, म्हणजे असं आता लेकरांना आहे तर समजा त्याचं कमी असेल समजा. बरोबर. पण सुना आहे का ते, मग त्याच्या परीनं ते त्याला ते तेवढं आपलं देऊन टाकायचं. बरं. म्हणजे जो काही शेतातून नफा येतोय तुम्ही वाटणी करतो आम्ही. मुलांना पण देता, सगळे काम करत नाही तरी सुनांना पण देता. हो, सगळ्यांना. हो सर, हे एवढे काम त्या जवळ. आणि मग त्या पैशाचं त्यांनी काय करावं, हे काय करायचं, त्यांना बँकेत दामदुप्पट टाका. बर. त्यांना काय करायचं ते त्यांना पहा. बर. असं एक आमची पॅटर्न आहे. तू सांग तुला काय करायचं, अशी आमची एक पॅटर्न आहे. आणि त्याच्यामुळे तुमचं कुटुंब बांधून आहे. आमच्या 2 मुलं आणि तुमच्या 2 सुना पूर्ण वेळ शेतामध्ये राबतायत. तुम्ही सांगताय की एखाद्या नोकरीवाल्याला सुद्धा एवढं उत्पादन तुम्ही जे सांगताय तेवढं मिळत नाही, तेवढं तुम्ही शेतामध्ये. तरीही मी तुम्हाला बोलताना झालं मी तरी तुम्हाला काही आकडे कमी सांगितले. बरोबर. तुम्हाला बोलताना म्हणजे कसं समाज काय म्हणून मूर्खात काढत. समाज मूर्खातनी काढाल ना सर. बरोबर. आता आमच्या जर तुम्ही आता एखाद्या वेळेस जर पट्ट्या पाहिल्या ना, तर तुम्हाला आठवड्याच्या आता तुम्हाला सांगायची लाज होते. भावारी असते हेच असते. बरोबर आहे. 2-2 लाख रुपयाची पट्टी आली आम्हाला एका आठवड्याची. राईट. कारण भाजीपाल्याचं सांगता येत नाही. भाजीपाला वर पण जाते, कधी खाली येते. परंतु नक्कीच ही जी गोष्ट शेवटची तुम्ही सांगितली की घरातल्या प्रत्येक सदस्याला त्या शेतीमधला तुम्ही नफा देतो, त्यामुळे त्याला काम करताना पण इंटरेस्ट येतोय. हातामध्ये पैसा आल्यानंतर आणि त्याचा अधिकार पण खर्च करायचा त्यांना देता. बरोबर. ते सगळे कुटुंबासाठी लावत असतील तर तुम्ही एकत्र काहीतरी करताय, परंतु हक्काचा पैसा आणि कामाचं बघा. आता माझे दोन्ही मुलं आहेत, मी त्यांना सलाम करतो. मी आता रिटायर झालो, म्हणजे माझं वय झालं, म्हणजे आता मी तसंच काम केलं. घडी लावून सकाळी घडी लावून, जसं कसं एखादा माणूस ऑफिसला जातो की इथं 7 वाजता त्याची ड्युटी चालू होती. बरोबर. तर रात्रीने टाइम आला तर 10 वाजेपर्यंत त्याची ड्युटी होती. मात्र कधी अशी ते कंटाळ करत नाहीत की बा आम्ही केलं. असं आमच्या घरामध्ये मी पण नाही. सगळेजण आम्ही आनंदानं यानं राहतो. मी आता जरी अशी याचा समजा मी एक राज्यपाल असं समजा, मात्र मी याच्यावर कधीच त्यांना मी काहीच म्हणत नाही. आपल्याला नक्कीच माहित आहे की हे आपल्याला हे 2 टाइम जगण्याची सोय. बघा आता सर, एवढ्या या आमच्या शेतीमध्ये स्वतःचा पिकअप घेतला नवा, ते निकाल म्हणजे मोकळा झाला. स्वतः नवीन ट्रॅक्टर घेतला, ते मोकळा केला. सगळे अवजारं घेतले, मल्चिंग कातरायचा अवजार असेल, रोटावेटर असेल, पेरणी यंत्र असेल, हे सगळे. आणि यावर्षी आता 5 महिने झाले त्यानं मुलासाठी सुनायसाठी नवीन बोलेरो आणली 14 लाख रुपयाची. की जाणं येणं कुठं जायचं आपलं बस, बसा आपल्या गाडीत निघ चाला.
म्हणजे जसं म्हणजे एखादे नोकरीवाले व्यवसायवाले बोललो ना जगतात, घरी, तशा ते प्रकारे सुविधा तुम्ही उभी आहे घरामध्ये उभी आहे Right. असं आहे बरोबर. असं. Right. खूप छान तुम्ही शेतीवर हे सगळं निर्माण केलंय आणि जे म्हणतात की शेती परवडत नाही पण तुम्ही तुमची फायद्याची शेती करून दाखवली. आपल्यासोबत या चांबई गावचे सरपंच प्रीतमभाऊ भगत सुद्धा आहेत. आपण आपल्या गावातले जे प्रगतशील शेतकरी आहेत केशवभाऊ भगत यांना हा पुरस्कार मिळाला, तर आपण कसं बघता या सगळ्या गोष्टीकडे? तर पुरस्कार मिळायचा म्हणजे असं आहे की बा हे काका जे आमचे आहेत हा. हे आमच्या म्हणजे गावाच्यासाठी आणि आमच्या घरासाठी ते एवढे म्हणजे आदर्श आहेत हा. की यानं जे योजना म्हणजे जे केलेल्या आहेत आमच्यासाठी म्हणजे वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत. हो. या प्रयोगापासून गावातनी आज आमच्या गावातनी जर म्हटलं हा. तर 70 ते 80 एकरावर मल्चिंग पेपरवर लागवड करतो शेतकरी यांच्यामुळे. बरोबर. आजपर्यंत आमच्या गावात म्हणजे तालुक्यात एवढं लागवड मल्चिंग पेपरवर नाही आहे. याचा आदर्श एवढा महान आहे बरोबर. की म्हणजे ते बिलकुल म्हणजे ते असं स्वतः नवीन प्रयोग करतायत हो, हो, आणि हो. तुमच्यासारख्याला आता प्रेरणा मिळते. प्रेरणा हे मिळते. सगळे प्रयोग हे तुम्ही आमचे पण- महत्वाचे गुरुच आहेत म्हणजे Right. म्हणजे यांच्यापासून आमच्या गावाचा बरोबर. जर आज आणि खरोखर चांबई गावात जिल्ह्यामध्ये किंवा विदर्भामध्ये आणि हो. आता महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झाले की प्रसिद्ध झालं. तुम्ही एकटे नाही तर गावाला घेऊन हो, सुद्धा हो. चालतायत. जवळ बरोबर आहे. जवळपास आज 100 एकरावर तर मल्चिंग पेपर आहे आणि मिरची, टमाटर अशी वेगवेगळे पिकं लागवड करत आहेत लोक कास्तकार बरोबर. याच्यामुळे सगळं ते. राईट राईट. हो. म्हणजे तुम्ही जसं म्हणताय की ज्यांना वाटतं की बा तोट्याची शेती होत आहे, आहे. नक्कीच काही शेतकऱ्यांसाठी तोट्याची आहे. कारण आहे. अनेक समस्या शेतीमध्ये आहेत. राईट. पावलोपावली प्रत्येक समस्या आहे. परंतु या सगळ्या समस्यामधून तुम्ही मात केली आणि आज फायद्याची शेती करतायत. बरोबर आहे. तुमची समोरची पिढी सुद्धा अनेक पिढ्या आपण पाहतो की नोकरीकडे जातात किंवा अदर व्यवसायाकडे जातात. तुमची पिढी मात्र पुढची शेतीमध्ये आहे आणि ती आणखीन तुमच्या पावलावर पाऊल ठेवून आणखीन पुढचं टप्पा त्यांनी गाठलाय. म्हणजे ते तुम्ही लाखात खेळत होते आता ते त्याच्या पुढे चालले बरोबर. उत्पन्न घेत आहेत. बरोबर. तर असे आपले सुपुत्र अमर सुद्धा आहेत. अमर या ना इकडं. म्हणजे शासनानं तुम्हाला शेतीनिष्ठ पुरस्कार दिलाय. खूप मोठं काम केलंय तुम्ही आणि त्याची एक हे पावती आहे. अनेक शेतकरी आपण बघतो की शेतीतून बाहेर पडतायत किंवा पुढची एक शेतकरी सक्सेस झाला तर पुढची पिढी मात्र बाहेर जाते कारण खूप कष्ट आहेत किंवा त्या मानानं शेतीमध्ये पैसा मिळत नाही. परंतु आता तुम्ही सांगताय की तुम्ही पैसा पण मोठ्या प्रमाणात मिळते आणि त्या दृष्टीनं ते मिळत असल्यामुळे कारण पैशाचं सोंग आणता येत नाही म्हणून तुमची जी पुढची पिढी आहे अमर भाऊ आहेत आणि अमरता आहेत. तुम्ही शेतीमध्ये उतरलात आणि खूप फायद्याची शेती तुम्ही करताय. हे फायद्याची शेती जेव्हा मी म्हणतोय यांच्या पावलावर पुढे जात असताना तुम्ही आता शेतीमध्ये काय काय करताय ज्याच्यामुळे इतरांना प्रेरणा मिळेल? काय काय चालू आहे आता तुमच्या शेतीमध्ये? शेतीमध्ये शक्यतो भाजीपाला जास्त घेतो आम्ही. बर. तर त्याच्यामध्ये कारले झाले, वांगे झाले, मिरची झाली, ढोबळी मिरची झाली, फुलगोबी झाली, पत्ता गोबी झाली. बर. आणि त्याच्यावर लगेच टोमॅटो झाला ते त्याच्यावर लगेच अजून दुसरं पीक त्याच्यावर अजून तयार करून घ्यायचं. बर. एक पीक जर टोमॅटो समाप्त झालं तर तिथं दुसरं मार्केटला काय हवं हो. ते पिकाचं नियोजन बघून तिथं ते दुसरं पीक लावायचं. बर. कारले डाऊन झाले की तिथं पण दुसरं पीक तयार करायचं. बर. पत्ता गोबी आहे तिथं पण दुसरं पीक तयार करून जायचं. असं एक नियोजनबद्ध आमचे ते 8 ते 9 महिन्याचा कार्यक्रम चालू राहत होतो. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही बाजाराचा अभ्यास करताय. हो. बाजाराला काय लागतं काय लागतं त्याप्रमाणे शेतामध्ये पिकवताय पीक होतं. आणि एकच पीक न घेता तुम्ही वेगवेगळे हो, भाजीपाला घेताय. वेगवेगळे पिकं. एक फसला तर दुसरा तुमचा प्रयोग मात्र सक्सेस होतो भाजीपाल्यामध्ये. आता हे कसं करताय? आणि ज्या मार्केटला जास्ती गरज आहे समजा जे भाजीपाला जास्त खाल्ला जातो टोमॅटो झालं, हा. वांगी झाली, कारले झालं, काकडी झालं हे थोडं जास्त खाल्लं जातं त्या शेतीकडे जास्त ओढलेलं असतो आम्ही. बरोबर आहे. राईट. आता तुम्ही सगळा भाजीपाला तुम्ही सांगताय किती प्रकारचा भाजीपाला आहे आता असा अंदाज सांगतो म्हटलं? 8 ते 9 प्रकारचा भाजीपाला घेतो आम्ही. आणि हे वर्षभर हो, चालतोय. 9 ते 10 महिने. 9 ते 10 महिने तुम्हाला पाणी पुरतं हो, आणि त्याप्रमाणे हो. हे सगळं ठिबकवर राहतं. सर्व ठिबक. आमच्याकडे 50 लाख लिटरचा शेततलाव आहे आणि तो हंगामी म्हणून आम्ही त्याचा वापर करतो. यावर्षी आम्ही त्याच्यावर 4 एकर बागायत केलेला आहे. 1 एकरचा वांग्याचा प्लॉट उभा झालेला आहे आणि 2 एकर हळद लावलेली आहे त्याच्यावर बर. आणि 1 एकर त्याला काम कवळं लावलेलं आहे. असे 4 एकराचा म्हणजे 50 लाख लिटरवर पूर्ण नियोजन करून बरोबर. पाण्याचं काटेकोर नियोजन करून पूर्ण लागवड केलेली आहे आम्ही. बरोबर. आणि मार्केटला थोडंसं अर्ली जर गेलं तर भावाची शक्यता जास्त असते. हा. त्यामुळे आम्ही थोडंसं अर्लीच नियोजन केलेलं आहे यावर्षी. बर. तर आपल्याकडे समजा पाणी विहिरीला एवढं पाणी उपलब्ध नाही आहे. हा. त्याच्यामुळे आम्ही 50 लाख लिटरचा शेततलाव घेतलेला आहे. बर. तर आता त्याचा आम्ही पूर्णपणे उपयोग करत आहोत भाजीपाल्यामध्ये. म्हणजे आता सध्या तुमचं शेततळ्यावरून पाणी सुरू आहे. शेततळ्यावरून जे store केलंय. 100% विहिरीला पाणी नाही. 100% शेततळ्यावरून पाणी चालू आहे आमचं आणि बर. पूर्ण ड्रिपच्या सहाय्यानं चालू आहे. तेवढं तर ते आता पाऊस हो, आला की एखादं म्हणजे बरंच तुम्ही पिकं. पाण्याचा सुद्धा काटेकोरपणे काटेकोर वापर नियोजन. करताय. हो, हो. मार्केटला पाहिजे तो भाजीपाला हो. तुम्ही पिकवताय आणि ज्यामुळे तुम्हाला भाव पण भाव पण मिळतोय. मिळतो. त्याच्यामध्ये काय कंटिन्युटी ठेवावं लागते. एक वर्षी बर. जर आपल्याला समजा लॉस झाला तर पुढल्या वर्षी
न हारता त्यातने आपण जर प्रयोग केला तर आपल्याला नक्कीच त्यातने फायदा होऊ शकतो. बरोबर. काय नवीन नवीन शेतकरी काय 1 वर्ष करतात हा. आणि त्यामध्ये त्याला जर लॉस झाला तर तो पूर्णपणे सोडून देतो. म्हणजे बरोबर. डबल त्या भाजीपाल्याकडे वळत नाही तो. तर बरोबर. आमचं तसं नाही. आम्ही कंटिन्युटी ठेवतो. आम्हाला जर लॉस प्रॉफिट जर झाला तर आम्ही तेवढं ते हँडल सहन करू शकतो आम्ही तेवढं. म्हणून बरोबर. आम्ही कंटिन्युटी भाजीपाल्यातनी चालूच राहते. म्हणजे आता तुम्हाला त्याचा असं म्हणू की हुनर आलेला हो आहे. हो हो जरी एखाद्या पिकामध्ये लॉस आला तरी दुसरं पीक तुम्ही आपल्याला काढून देऊ त्याप्रमाणे शकतो करताय तेवढं. आणि सातत्य पण सातत्य ठेवताय. पाहिजे. कारण आता नवीन जे शेतकरी आहेत तर थोडंसं जरी समजा लॉस झाला तर ते पूर्ण डिस्टर्ब होऊन जातात आणि डबल त्याच्याकडे वळतच नाही तर मग. तुमचा आता शेती हा. व्यतिरिक्त दुसरा कोणताही व्यवसाय नाही. व्यवसाय नाही. नाही ना. आणि पूर्ण शेती किती आहे आता? शेती 12 एकर शेती 12 आहे. एकर आहे. हो. 12 एकरामध्ये तुम्ही हो. 24 तास शेतामध्ये हो. राहताय. हे आणि यांचे मिसेस आहेत हो. त्या शेतामध्ये इथं काम करतायत. म्हणजे तुम्हाला पूर्ण रोजगार मिळतोय. हो. आणि हा रोजगार मिळत असताना असं दिसतंय की तुम्ही 12 एकर शेतीच्या वर्षात आहात. हो. हे काही पूर्ण पाणी पण नाहीये. नाही, म्हणजे सीझन 9-10 महिनेच हो, पाणी 9-10 तुम्हाला महिने. पुरतं. हो. आणि या भरोशावर असं दिसतंय की एखाद्या नोकरीवाल्याकडे सुद्धा ज्या सुविधा नसतील सुविधा म्हणजे नाही. घर म्हणू हो, आपण हो. तसं घर तुम्ही बांधलेलं आहे. पूर्ण सुविधा आहे. प्रत्येकाला पगार हो, देत हो, आहे हो. किंवा गाडी आहे, गाडी आहे. स्वतःची हो. शेतीला लागणारे ट्रॅक्टर सगळं असो, साहित्य आहे. पिकअप असो, ते हो, अवजारे आहेत. सर्व साहित्य आहे. आणि गावाला कुठे जायचं लग्न कार्याला तर एक हो. मोठी गाडी पण फॅमिली आहे. कार पण फॅमिली कार पण तुम्ही घेतली. हो. जे फक्त नोकरीवाल्याचे इथे दिसते शेतकऱ्याला कठीण आहे असं वाटतं. हो. पण तुम्ही मात्र हे सगळं हे करता. बरोबर आहे. तर आता इतर शेतकऱ्यांसाठी तुमचा काय संदेश असेल? शेतकऱ्यासाठी असा संदेश आहे की जे पण आपण करतो ते मनातून करायचं आणि कंटिन्युटी ठेवायची त्याच्यामध्ये. बरं. त्याच्यामध्ये बॅक येता कामा नाही. बरोबर. कंटिन्युटी जर ठेवली तर एक दिवस यश नक्कीच मिळेल. नक्कीच. हो. इतर शेतकऱ्यांसाठी शेतीबाबत किंवा शेतकऱ्यांसाठी तुमचा काय संदेश आहे? मी तुम्हाला पहिले मुलाखतीत म्हणलं प्रत्येक शेतकऱ्यानं हा. आपल्या शेतात जाऊन रोज सकाळी लोक म्हणतात बा शेतात जात जा पण कोणाचं नाही जाणं होत. हा. मात्र एकच म्हणा माझा एक संदेश असा हे भूमाये हे भूमाये तुझे फेडीनं पांग सारे हा. आणि ना आरतीला सूर्यचंद्र तारे. रात्रंदिवस मेहनत करा शास्त्राचा आधार घ्या बरोबर. सगळे ज्याच्यावर हे करा आणि समोरचं भवितव्य का हा. की 2 पैसे मला कसे मिळतील याच्याबद्दल जर आपण कटाक्ष ठेवलं तर बरोबर. मात्र नक्कीच फायद्याची होईल. मी एकटाच नाही माझ्या सहवासातले लोक इतके कामयाब आहेत सर. आम्ही एकमेकाच्या ह्याच्यातनी एकमेकाच्या विनिमयानं कामं करतो. त्यांना माझ्या लाख लाख शुभेच्छा. असं शेतकऱ्यांना जिद्द आणि चिकाटी हे वेळेला महत्व द्या. Right. पेरणी असेल जे कामं असतील या वेळेला जर महत्व देसाल तर तुम्हाला नक्कीच वेळ तुमचा साधल्याशिवाय राहणार नाही. एवढा संदेश. नक्कीच. आपल्यासोबत मंगरुळपीर तालुक्यातील कृषी विभागातील एक अधिकारी एक चांगले विस्तार कार्यकर्ते अमोल हिसेकर सुद्धा आपल्यासोबत आहेत. आपण केशव भगत आहेत किंवा अन्य मंगरुळपीर तालुक्यामध्ये जेवढी नावं घेतो म्हटलं तर कदाचित आता घेणं शक्य होणार नाही. अशा अनेक शेतकऱ्यांसोबत काम करताय आणि एक खरोखर महाराष्ट्राला दिशा देण्याचं पण काम या मंगरुळपीर तालुक्यातून होतंय. म्हणजे तुम्हीच नाही तर तुमच्या आधी जेही आता आपण नाव घेतो म्हटलं तर शेळके साहेब आहेत किंवा आपले इंगोले साहेब आहेत, कांबळे साहेब होते किंवा अनेक असे काही लोक होऊन गेले की ज्यांनी खूप चांगलं काम इथं केलंय किंवा आपले दिवेकर साहेबांपासून आपण म्हणू शकतो ज्यांनी हे केले किंवा बोंडे साहेब आहेत. असे अधिकारी पण आले. तर हे काय काय आता इथं चालू आहे किंवा अशा शेतकऱ्यांना सोबत घेऊन तुम्ही काय काय करत आहात? निश्चितच काकाचं काम खूप प्रेरणादायी आहे. म्हणजे त्यांनी प्रत्येक प्रयोग करतात आणि त्यांची अशी हे नसते की कुठे या शेतकऱ्याला जायचं काका रेडी असतात. बरं. चला किंवा कोणाला भेटी द्यायचं असेल तर त्यांचा वेळ म्हणजे इथलं काही प्रयोग जर दाखवायचा आहे शेततळ असो किंवा अमरपट्टा पद्धतीने सोयाबीनची पेरणी केली आपण त्याचा अमरपट्ट्याचा खूप प्रयोग केला. तत्कालीन जिल्हाधिकारी द्विवेदी साहेब यांनी बरोबर. सुद्धा त्याची दखल घेतली होती. लोकराज्य मासिक मध्ये सुद्धा त्यांची मुलाखत ढवले साहेब सुद्धा आले होते. म्हणजे कोणताही प्रयोग असो किंवा काही असो काका तत्पर असतात. म्हणजे मी करतो असं नाही माझा प्रयोग इतरांनी करावा त्यांची खूप इच्छा असते. तर मला वाटतं हे पण एक खूप महत्वाची बाब असते. म्हणजे आपणच करतो मी मोठा होतो असा मीपणा नाही त्यांच्यामध्ये. राईट. माझ्याजवळून इतरांनी शिकावं हे याच्यासाठी आणि त्यासाठी या गावचे सहाय्यक कृषी अधिकारी उखळकर साहेब असो आमचे पर्यवेक्षक श्री लठाड साहेब, मंडळ कृषी अधिकारी गुट्टे साहेब, तत्कालीन तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे साहेब किंवा सर्व आपले जे कृषी विभागाची पूर्ण टीम आहे आमचे सहाय्यक कृषी अधिकारी सांगोडे साहेब असो यांचं नेहमी काकांकडे आम्ही पूर्ण टीम रेडी असतो. कधी आमचे त्यांच्याकडनं शिकत सुद्धा असतो. काही बाबी आम्हाला माहित नसले तर आम्ही शिकतो आणि त्यांच्याकडनं घेऊन आम्ही इतरांपर्यंत पोहोचवतो. तर मला वाटतं हे प्रेरणादायी काम मिळालं आणि हा पुरस्कार मिळाला तर काकांसाठी आणि आम्हाला कृषी विभागासाठी एक भूषणाव बाब आहे की आपल्या कार्याची दखल महाराष्ट्र शासनाने घेतली आहे.
तर इतर शेतकऱ्यांना सुद्धा आव्हान असेल की त्यांनी निश्चितच काका जे प्रयोग करतात त्यांनी भेट द्यावी आणि या Yes. महत्वपूर्ण काकाचे जे त्यांचे नक्कीच. प्रयोग आहे म्हणजे- आपल्या शेतात सुद्धा अवलंबून Yes. मी सहाय्यक कृषी अधिकारी PN उखळकर, काका केशवरावजी भगत यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार मिळाल्याबद्दल काकांना खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद. मी सहाय्यक कृषी अधिकारी PS सांगोळे केशव काकांना शेतीनिष्ठ पुरस्कार मिळाल्याबद्दल हार्दिक हार्दिक शुभेच्छा. वा. तुम्ही खूप चांगलं काम केलंय आणि शासनानं सुद्धा तुमची पाठ थोपटली वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार देऊन. आणि यापुढे सुद्धा तुमच्या हातून मोठं काम हो शेती क्षेत्रामध्ये. तुमची पुढची पिढी सुद्धा आणखीन उत्तरोत्तर काम करत राहो आणि इतर शेतकऱ्यांना अशाच प्रकारे प्रेरणा सुद्धा मिळोय आणि सोबत आपल्याला सुद्धा दीर्घायुष्य मिळोय यासाठी खूप खूप शुभेच्छा. साहेब शेवटच्या श्वासापर्यंत काम करीन अशी माझी हे आहे. शेवटचा श्वास माझा